नमस्कार. आजच्या ठळक बातम्या पुढीलप्रमाणे. त्या अगोदर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघत आहात कमेंट करून नक्की सांगा. मुंबई महापालिका रणधुमाळी. 29 महानगरपालिकांच्या निवडणुका. मुंबई महापालिका निवडणूक ही महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाची स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक मानली जाते. मुंबईसह राज्यातील एकूण 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या निवडणुकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान पार पडणार आहे. निवडणूक जाहीर होताच सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजप, ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे यांनी स्वतंत्र व युतीच्या रणनीत्या आखण्यास सुरुवात केली आहे. मुंबई महापालिकेतील सत्ता टिकवणे किंवा मिळवणे हे सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेचे आव्हान आहे. महापालिकेचा अर्थसंकल्प हजारो कोटींचा असल्यामुळे ही निवडणूक आर्थिकदृष्ट्याही महत्त्वाची आहे. स्थानिक प्रश्न, पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज आणि झोपडपट्टी पुनर्विकास हे प्रमुख मुद्दे असणार आहेत. यंदाच्या निवडणुकीत तरुण उमेदवारांना संधी देण्यावर भर दिला जात आहे. प्रचारात डिजिटल माध्यमांचा मोठ्या प्रमाणावर वापर होणार आहे. मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सुरक्षा यंत्रणांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राजकीय वातावरण तापू लागले असून आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. मुंबईची सत्ता कोणाच्या हाती जाणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. ठाकरे बंधूंची युती, मुंबई वाचवा मोहीम. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र येणे ही महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी घटना मानली जात आहे. मुंबई वाचवा हा समान मुद्दा पुढे करत दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. या युतीमुळे मराठी मतदार एकवटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना ठाकरे गटाशी समन्वय ठेवण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. युतीमुळे भाजपसह इतर पक्षांच्या रणनीतींवर परिणाम होणार आहे. मुंबईतील मराठी अस्मिता, स्थानिक रोजगार आणि भाषा हे प्रमुख मुद्दे असणार आहेत. दोन्ही पक्षांच्या संयुक्त सभा आयोजित करण्याचे नियोजन सुरू आहे. कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. युती तात्पुरती की दीर्घकालीन याबाबत चर्चा सुरू आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते ही युती निवडणूक निकाल बदलू शकते. मुंबईतील अनेक वॉर्डांमध्ये थेट लढत पाहायला मिळणार आहे. या युतीमुळे शिवसेनेच्या जुन्या मतदारांमध्ये उत्साह वाढला आहे. पुणे राजकारणात भूकंप. रवींद्र धंगेकर व अजित पवार भेट. रवींद्र धंगेकर यांनी अजित पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ही भेट अचानक झाल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे. पुण्यातील राजकीय समीकरणे बदलणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. अजित पवार गट सध्या स्थानिक निवडणुकांमध्ये सक्रिय आहे. या भेटीमागे स्थानिक विकास कामांची चर्चा असल्याचे सांगितले जात आहे. मात्र राजकीय हालचालींचा संशय व्यक्त केला जात आहे. काँग्रेस पक्षात यामुळे अस्वस्थता निर्माण झाली आहे. पुणे महापालिकेच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची ठरत आहे. दोन्ही नेत्यांनी भेटीचे राजकीय अर्थ नाकारले आहेत. तरीही राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवले जात आहे. मुंबईत जागावाटप ठाकरे गट व मनसे. मुंबईत ठाकरे गट 160 ते 165 जागांवर लढण्याची शक्यता आहे. मनसे 40 ते 45 जागांवर उमेदवार देणार आहे. मातोश्रीवर उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप सुरू झाले आहे. उमेदवारांची यादी अंतिम टप्प्यात आली आहे. संयुक्त रणनीती आखण्यात येत आहे. मराठी मतांचे विभाजन टाळण्याचा प्रयत्न आहे. या जागा वाटपामुळे निवडणूक अधिक चुरशीची होणार आहे. पिंपरी चिंचवड राजकीय पेच. पिंपरी चिंचवडमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. शरद पवार गटाने अजित पवार गटाशी हातमिळवणी केल्याचा आरोप झाला आहे. ठाकरे गटाने यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. स्थानिक पातळीवर समन्वयाचा अभाव दिसत आहे. युतीमुळे मतदार संभ्रमात आहेत. निवडणूक प्रचारात आरोप प्रत्यारोप वाढले आहेत. शेतीविषयक बातम्या. सोयाबीन दरात वाढ. वर्षाच्या अखेरीस सोयाबीनच्या दरात सुधारणा झाली आहे. राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये भाव वाढले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मागील काही महिन्यांपासून दर घसरले होते. आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणी वाढल्याचा परिणाम दिसत आहे. उत्पादन खर्च भरून निघण्यास मदत होत आहे. शेतकरी भाव स्थिर राहण्याची अपेक्षा व्यक्त करीत आहेत. नमो शेतकरी योजना हप्ता अपडेट. नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता लवकरच जमा होणार आहे. पीएम किसान योजनेचा हप्ताही एकाच कालावधीत अपेक्षित आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा केली जाणार आहे. ई-केवायसी पूर्ण असणे आवश्यक आहे. यामुळे रब्बी हंगामाला आर्थिक मदत मिळणार आहे. मनरेगा अनुदान रखडले. मनरेगा अंतर्गत विहीर आणि फळबाग लागवडीचे अनुदान रखडले आहे. गेल्या 2 वर्षांपासून पैसे मिळालेले नाहीत. शेतकरी संघटनांनी तात्काळ निधी देण्याची मागणी केली आहे. अनेक प्रकल्प अर्धवट अवस्थेत आहेत. सरकारकडून लवकर निर्णय अपेक्षित आहे. बाजारात आज खऱ्या अर्थाने भूकंप पाहायला मिळाला आहे. आज सोमवार 29 डिसेंबर 2025 रोजी झालेली उलाढाल ही ऐतिहासिक ठरली असून एका बाजूला चांदीने 2.5 लाखांचा टप्पा पार करत नवा इतिहास रचला, तर अवघ्या तासाभरात झालेल्या मोठ्या पडझडीमुळे गुंतवणूकदारांची झोप उडाली आहे. काय आहे नेमका हा ब्लॅक मंडे, पाहूया या सविस्तर रिपोर्टमध्ये. आज सकाळपासूनच सराफ बाजारात चांदीने अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला होता. जागतिक बाजारातील वाढती मागणी आणि औद्योगिक क्षेत्रातील गरजेमुळे चांदीच्या दराने आजपर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले.
सकाळी मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच MCX वर चांदीचा भाव 2,54,174 रुपये प्रति किलो या ऐतिहासिक पातळीवर पोहोचला. मात्र हे शिखर गाठल्यानंतर बाजार उघडताच अवघ्या 60 मिनिटात चांदीच्या दरात 21,500 रुपयांची प्रचंड घसरण झाली आणि दुपारी चांदीचा भाव 2,32,663 रुपयांपर्यंत खाली कोसळला. एनालिसिस: घसरणीची कारणे. बाजारात आलेल्या या अनपेक्षित वादळामागे काही मोठी जागतिक कारणे आहेत. चांदीने 2.5 लाखांचा टप्पा पार केल्यानंतर मोठ्या गुंतवणूकदारांनी आपली प्रॉफिट बुकिंग म्हणजेच नफा वसुली सुरू केली. तसेच रशिया-युक्रेन युद्धात शांततेचे संकेत मिळाल्याने सुरक्षित गुंतवणूक म्हणून चांदीचा ओघ कमी झाला. आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीचे दर $80 वरून $75 वर घसरल्याचा थेट परिणाम स्थानिक बाजारावर दिसून आला. दुसरीकडे चांदीत अस्थिरता असली तरी सोन्याची चमक मात्र कायम आहे. आज 24 कॅरेट सोने 1,41,320 रुपये प्रति 10 ग्रामचा उच्चांकी दर नोंदवला आहे, तर दागिन्यांचे 22 कॅरेट सोने 1,30,000 रुपयांच्या आसपास ट्रेड करत आहे. एक्सपर्ट ॲडवाइस: निष्कर्ष. बाजार विश्लेषकांच्या मते ही घसरण म्हणजे एक तात्पुरते टेक्निकल करेक्शन आहे. इलेक्ट्रिक वाहने आणि सौर ऊर्जा क्षेत्रात चांदीचा वापर वाढल्याने भविष्यात दरात पुन्हा सुधारणा होईल असा अंदाज आहे. मात्र सध्याची अस्थिरता पाहता गुंतवणूकदारांनी अतिशय सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. मुंबईत स्थानिक क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे आयोजन महत्त्वाचे आहे. तरुण खेळाडूंना व्यासपीठ मिळणार आहे. स्थानिक क्रीडा संस्कृतीला चालना मिळणार आहे. राष्ट्रीय स्तरावर भारत-दक्षिण आफ्रिका मालिकेच्या हालचाली सुरू आहेत. इंधन दरात बदल. आज महाराष्ट्रात इंधन दरात किरकोळ बदल झाला. अहिल्यानगरमध्ये पेट्रोल 104.50 रुपये आहे. डिझेल दर देखील थोड्या प्रमाणात बदलले आहेत. आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या दराचा परिणाम दिसत आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. रोज बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.